नमस्कार. मी सतीश जगदळ, गाव मुर्टी. गेले 7 वर्षाची माझी बाग आहे. आत्तापर्यंत जर अनुभव पाहिला तर बागेची परिस्थिती सतत दयनीयच होती. दरवर्षी प्रयत्न करायचा आणि ते फेल जायचे का ते याला कारण तेल्या आणि पाण्याची टंचाई. परंतु चालू वर्षी पाणी बरं आहे आणि तेल्यावर नियंत्रण करण्यासाठी या कंपनीमार्फत राणेसाहेबांची आमची भेट झाली आणि एक 3-4 वेळा आता मी ट्रीटमेंट केली. जे सुरुवातीला ड्रिपद्वारे राऊंडर एल सोडले पावडर आणि त्यानंतर एक 2-3 फवारण्या वेगळ्या त्यांनी दिलेल्या केल्या. तर आत्ता अशी परिस्थिती की बागेत थांबावंसं वाटतंय आणि बाग चांगल्या पद्धतीनं पानं भरतायत. कळी आता निघत्याने तेलग्रस्त ज्या फांद्या होत्या तर पाहिलं तर आता ही फांदी पाहिली तर पूर्ण तळापासूनच बाद झालेली फांदी, परंतु तिला अगदी खोडामध्ये चांगल्या प्रकारचे मादी कळी लागलेली आणि म्हणजे वाया गेल्या आणि फुटवे पार शेंड्यापर्यंत फुटवे त्या गेलेल्या फांदीला आले. म्हणजे जिवंतपणा हा या तेलाच्या औषधानं झालेलं आहे. त्याच्यामुळे एक सकारात्मक दृष्टिकोन आणि एक भविष्यात एक चांगला या औषधाचा रिझल्ट आहे हे दिसून येते. आणि आता छोटे छोटे कळी बी निघते. एक पुढच्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक दृश्य दिसेल. तुम्ही आमची इतर झाडे पाहिली तर ही पूर्ण बाद झालेली फांदी होती, चुकून छाटणीच्या तडाक्यातून राहिलेली. परंतु आज हिची परिस्थिती पाहिली तर पूर्ण वाळलेली फांदीला सुद्धा चांगला भर निघाला आहे आणि सगळ्याच्या अगोदर कळी निघते. म्हणजे तसं पाहता या औषधाचा एकदम उत्कृष्ट असा गुणधर्म आहे. पाहिलं तर या फांद्या वाळलेल्या आहेत तेलेनं, परंतु तिथंच कळी इतकी निघते की कुठेही झाडांना एवढी कळी आज त्याला निघते आणि पूर्ण मादी कळी निघते. तेव्हा नक्कीच एक रामबाण उपाय तेल्यावर सापडल्याचं चित्र दिसून येते. पाहूया पुढं भविष्य आपला प्रयत्न आणि त्यांची साथ काय होतंय ते. तुम्ही कुठल्या कंपनीची औषधं सोडली होती? आता ज्या कंपनीचं काय ते कंपनी ॲग्रो SV ॲग्रो या कंपनीची ही औषधं सगळे मी ट्रीटमेंट घेतो आहे आणि टोटल चालू वर्षी त्यांच्याच यानं मी ही ट्रीटमेंट करून यशस्वी होण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय होतं आहे. धन्यवाद.